चेंडू या ठिकाणी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मिस फील्ड पाहायला मिळते. चेंडू फेकी खराब होते परंतु 2च धावा मात्र अर्जित केल्या जातील. धावसंख्या 19 या आकड्यावरती 19 धावा 19. पुन्हा सज्ज होतोय गौरव. या ठिकाणी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु फटके मात्र मिडल ऑफ द बॅट लागत नाहीयेत. धावा मात्र 2-2 आल्या ते सुद्धा नक्कीच धावसंख्या व्यवस्थित आकार घेऊ शकते. हे मात्र नक्कीच क्रिकेटचं सूत्र आहे. पाहूया आता मात्र जोरदार फटका. क्षेत्ररक्षक खाली स्वतः कर्णधार आणि लॉंग ऑनला टिपला जात आहे. एंड ऑफ द इनिंग गौरव जाधव. पहिल्या विकेटचं मात्र पतन होत आहे या ठिकाणी देवळे संघाच्या 19 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय सागर कदमचं. नवीन फलंदाज मात्र नक्कीच राज पवार. कर्णधार मात्र स्वतः नक्कीच वन डाऊनला जाताना पाहायला मिळतं केएसकेचा चॉकलेट बॉय असं राज पवारला नक्कीच टोपण नावाने आम्ही संबोधत असतो. तो मात्र नक्कीच फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अक्षय जाधवला मात्र नक्कीच या ठिकाणी आता पूर्ण सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावी लागतील. कारण पाहिलं गेलं तर जो ऑन साइडचा रिझन आहे त्या ठिकाणी नक्कीच फलंदाजांना ॲडव्हान्टेज आहे. कारण हवा मात्र त्या दिशेने सुटलेली पाहायला मिळते. परंतु सागर कशा प्रकारची गोलंदाजी करेल मात्र आता या ठिकाणी अक्षय जाधवला. कारण पहिल्या चेंडूवरती 1 धावा अर्जित केली होती तदनंतर मात्र स्ट्राईक एंडला आला नव्हता. सुरेख हवा मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते आणि आता मात्र सुरेख चेंडू थोडासा गुडलन चेंडू होता. या ठिकाणी नक्कीच पूर्णपणे चकवण्यामध्ये यशस्वी ठरतोय सागर अक्षय जाधवला आणि या ठिकाणी मात्र डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. अशा पद्धतीचे चेंडू मात्र भरपूर वेळा या ठिकाणी फलंदाजांना नक्कीच कोड्यामध्ये पाडत असतात. कारण ज्यावेळी गुडलेन चेंडू फेकला जातो गोलंदाजांकडून त्यावेळी नक्कीच फलंदाजाकडे ऑप्शन कमी असतात. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा 30 दिशा तो चेंडू या ठिकाणी अक्षय. आता मात्र या ठिकाणी नक्कीच थोडस या ठिकाणी जर आपल्या या ठिकाणी जागेवरून फटके खेळण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याच्यामध्ये 90% अपयश असते. जर फुटवर्क वापरलं नाही मित्रांनो तुम्ही तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला डॉट डिलिव्हरी जास्त पाहायला मिळत असतात आणि ते अक्षय जाधव कडून वारंवार पाहायला मिळते. एंड ऑफ द सेकंड ओव्हर पाहायला मिळते. धावसंख्या 19. धावसंख्या मात्र नक्कीच समाधानकारक आहे परंतु ज्या डॉट डिलिव्हरी होत आहेत त्या मात्र कुठेतरी अक्षय जाधवला विचार करायला लावणारे असणं गरजेचं आहे. गोलंदाज येतो गोलंदाजी मार्कवरती. विकास कोण आहे? रोहित. नक्कीच मगाशी विकासने रोहितचा उल्लेख केला होता दुसरा रोहित म्हणून आणि आता मात्र तो गोलंदाजी मार्कवरती येतोय. लॉंग रन पाहायला मिळतोय. शॉर्ट पे चेंडू भिरकावून देतोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून परंतु चेंडू मात्र सीमारेषा पार. या ठिकाणी नक्कीच बिग 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 षटकार येतोय. वाटलं नव्हतं ज्यावेळी पुल केला त्यावेळी षटकार जाईल परंतु हवा मात्र त्या साईडून ट्रॅव्हल होते. त्याचा फायदा ॲडव्हान्टेज मात्र फलंदाजांना होतो या ठिकाणी आणि राज पवारच्या बॅटमधून आलेला हा आपल्याला षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र 25 1/25 असे आकार घेते देवळी एसएससी संघाची. रोहित कुठेतरी पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नंतर मात्र या ठिकाणी रोहित कदम कडून थोडं क्षेत्ररक्षण फेरफार केले जातात. पाहतोय आपण पॉइंट कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेला घेतला जातोय. लॉंग ऑफ आहे लॉंग ऑन आहे. त्यानंतर डीप मिड विकेट पाहायला मिळते. स्क्वेअर लेग पाहायला मिळते बाउंड्री लाईनला. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मिड ऑन आहे. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग आहे. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. लाजवाब कलात्मक फटका अप्रतिम फलंदाजी. चेंडू 1 बाउंस सीमारेषा पार फाईन लेगच्या रिझन मध्ये. या ठिकाणी मात्र राज पवार ऑन फायर पाहायला मिळते. षटकारानंतर आलेला हा चौकार. समजदारीचं क्रिकेट. ताकद नको लावायला परंतु या ठिकाणी धावा मात्र नक्कीच देवळी संघाच्या पथ्यावरती पडतात. कारण मी मगाशी म्हटलं होतं कारण ज्या फॉर्म मध्ये विकास कदम आहे रोहित कदम आहे 50 धावा प्लस असणं गरजेचं आहे. धावसंख्या 29 29 धावा. लॉस फॉर 1 विकेट्स देवळी 11 संघ पाहायला मिळतोय. देवळी एसएससी. पुढचा चेंडू मात्र रोहित.
पुन्हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा त्याच रिझन मध्ये सुरेख फटकेबाजी चेंडू हवा किती धावा आहेत पाहायचं आणि या ठिकाणी नक्कीच सूर्यगंजी आढावा सांगतात चेंडू सीमा रेषे पार या ठिकाणी काय सुरेख फटकेबाजी राज पवारच्या बॅट मधून आणि खूपच शॉर्ट पिच गोलंदाजी होते मग अशी सांगितलं होतं की या ठिकाणी रोहित मात्र शॉर्ट पिच गोलंदाजी करतोय आणि राज पवार मात्र सुरेख फलंदाजी करतोय सुझबुझ वाले क्रिकेट पाहिला चेंडू द्या चेंडू जुना चेंडू द्या पंचांना जुने चेंडू द्या आणि स्वयंसेवक जर असतील त्या साईडला तर नक्कीच मॅचचा चेंडू आणण्याचा प्रयत्न करा नक्कीच धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 35 धावा लॉस फॉर 1 विकेट 3 चेंडू फक्त 3 चेंडू मध्ये 16 धावा मात्र या ठिकाणी खर्ची घातल्यात आपण पाहतोय रोहित यांनी पुढचा चेंडू पुन्हा शॉर्ट पे चेंडू आता मात्र पाका अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी थर्ड स्लिपला क्षेत्ररक्षक होता परंतु त्याला चकवा देतोय चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार काय अप्रतिम क्रिकेट काय लाजवाब फलंदाजी राज पवारच्या बॅट मधून वातावरण अतिशय पोषक पाहायला मिळते फलंदाजीसाठी कारण जो मागच्या साईडचा झाडे आपण पाहतोय मित्रांनो खरोखरच लाजवाब दृश्य आणि जो कॅमेराचा फोकस आहे पाहिलं मित्रांनो आपण पाहतोय कालपासून ही स्पर्धा लाईव्ह आणि तो जे पाठीमागचं दृश्य दिसतंय नक्कीच महाबळेश्वरचं पोलो ग्राउंडला खेळतोय असे नक्की भास होतात कालपासून प्रत्येकाला पुन्हा सज्ज होतो या ठिकाणी रोहित कदम पुन्हा शॉर्ट पिच आता मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न परंतु पंच आमच्याकडे वळले जातात अडवसे सांगतात हा बॉल मात्र वाईट चेंडू घोषित केला जातोय आणि अवंतर धावेची भर धाव संख्या मात्र 40 या आकड्यावरती पोहोचते आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेले तर 2 चेंडू मात्र नक्की शेष असतील किती धाबा लुटल्या जात आहेत नक्कीच पाहिलं गेलं तर विकास कदमला सारखे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावे लागतात त्याचं कारण गोलंदाजांचा योग्य टप्पा नाही हे मात्र नक्कीच पाहायला मिळतंय फाईन लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक घेतला जातोय मात्र पाहायचं काय घडतंय फाईन लेग आहे स्क्वेअर लेग आहे डीप मिड विकेट आहे आणि स्वतः कर्णधार लॉंग ऑनला सज्ज आहे ओ हो सुरेख चेंडू या चेंडूची गरज होती मात्र नक्कीच देर से आहे लेकिन दुरुस्ती आहे या ठिकाणी नक्कीच बऱ्याच वेळानंतर चेंडू अप्रतिम आलाय 5वा चेंडू सुरेख निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय रोहित कदमचा ज्या वेळेस राज पवार जाग्यावरून खेळत होता नक्कीच अतिशय बहारदार फलंदाजी होती परंतु थोडासा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला समजदारीचं क्रिकेट पा एक धाव नक्कीच अर्जित करण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या पूर्ण होते धाव संख्या मात्र एंड ऑफ द 3 षटक पाहायला मिळते 41 धावा आणि नक्कीच अतिशय योग्य दिशेने या ठिकाणी वाटचाल 3 षटकांमध्ये 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या मात्र 41 धावा राज पवार मात्र सुरेख फलंदाजी करतोय 21 धावांची तुफानी खेळी या ठिकाणी 6 चेंडू मध्ये गोलंदाजाचं नाव सांगा ह्यानंतरची होणारी मॅच असेल वेंगळे वर्सेस बिरवाडी सॉरी वेंगळे ब वर्सेस बिरवाडी हो सुरेख फटका येतोय क्षेत्ररक्षक आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच चेंडू स्टॉप तर केला सुरेख परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केले जातात पहिल्या चेंडूवरती धावसंख्या 43 वेंगळे ब वर्सेस बिरवाडी दोन्ही संघाचे कर्णधार एंड ऑफ द फर्स्ट इनिंग आपण नाणेफेकीसाठी यायचंय प्लीज पहिल्या इनिंग नंतर आपला नाणेफेक केला जाईल वेंगळे वर्सेस बिरवाडी दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी नक्की क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातात गोलंदाजी मार्ग वरती हे रोहित गोलंदाज कोण आहे गोविंद विशाल
फुलटॉस चेंडू आणि योग्य समाचार म्हणेल, कारण जे खाली रिजन क्षेत्र होतं त्या क्षेत्रामध्ये नक्की सुरेख फलंदाजी, पॉइंट आणि कव्हरच्या वरतून मात्र चेंडू सीमारेषा पार, धावसंख्या जाऊन आकार घेते. मात्र त्या दरम्यान 47 धावा या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. किरण वाघमारे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मागची झालेली मॅच धाबे संघ आणि मला वाटतं त्या ठिकाणी रेणुशे, त्यामध्ये धाबे संघ विजय झाला. त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय साई. प्लीज साई आपण या ठिकाणी आपल्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित केलं गेलंय. हा मॅन ऑफ द मॅच सलील दादा टेंभोलकर यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. प्लीज साई घ्या. विशाल सुरेख चेंडू, ब्लॉक बॉल चेंडू त्या ठिकाणी नक्कीच मिड ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झपकन चेंडूवरती येतो. साई आलाय, नक्कीच एक धाव मात्र अर्जित केली जाते. एका धावेवर धावसंख्या पुढे सरसावते 48 धावा. आता मात्र अक्षय जाधव स्ट्राईक एंडला येतो. गोलंदाज मात्र विशाल उर्फ गोविंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्ग वरती. फुलटॉस चेंडू, परंतु म्हणावा तसा बॅटला मिडल लागत नाही, परंतु चेंडू जातो मात्र या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी लॉंग ऑफच्या रिझन मधून सीमारेषे पार. 4 धावा अक्षयच्या बॅट मधून बऱ्याच वेळानंतर आलेल्या ह्या 4 धावा. सर इथे थोडस सर पुढचा चेंडू मात्र सुरेख फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू मात्र जातोय स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा रेषे पार. चौकार अक्षयच्या बॅट मधून आलेले बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी धावसंख्या आकार घेते 56. 56 धावा अब तक 56 या ठिकाणी धावफलक हलतं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर वेगळे वर्सेस बिरवाडी दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज या एका चेंडू नंतर आपली नाणेफेक केली जाईल याच्याबद्दल दक्षता घ्या. सलील दादा टेंभोलकर आपल्याला विनंती असेल प्लीज आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देण्यासाठी यायचं. मात्र या ठिकाणी फटका तर बरोबर लागत नाही. एक धाव कंप्लीट. राज पवार दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. चेंडू फेकी होत आणि या ठिकाणी मात्र धावबाद केलं जात आहे. नक्कीच पंच आम्हाला सांगतायत या ठिकाणी धावबाद. एंड ऑफ द 4th षटक. धावसंख्या 57 आणि 58 धावांना नक्कीच आव्हान असेल. 58 धावा झाल्या. 59 धावांचा आव्हान असेल. सलील दादा टेंभोलकर यांच्या शुभ हस्ते नक्की मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट दिलं जात आहे. दोन्ही कर्णधार आलेत का? नक्कीच वेंगळे संघाचे कर्णधार आलेत का? वेंगळे नाणेफेक करून घ्या ना तिथे. नक्कीच या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. एका बाजूला असेल बिरवाडी संघ, दुसऱ्या बाजूला असेल वेंगळे संघ. या 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाते. सलील दादा टेंभोलकर यांच्या शुभ हस्ते काटा द कॉल आणि या ठिकाणी वेंगळे संघ मात्र नाणेफेक जिंकतोय. नक्कीच आपल्याला आपण या स्पर्धेसाठी आलात, या वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत असेल. वेंगळे संघाचे कर्णधार नक्कीच नाणेफेक जिंकलात. आपलं काय या ठिकाणी नक्की चॉईस असेल? मी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करणार आहोत. गोलंदाजी नक्कीच करताय बिरवाडी संघ या ठिकाणी फलंदाजी, परंतु त्यांना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल?
आम्ही कमीत कमी 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 40 धावा आपण पाहताय. खऱ्या अर्थानं आपण जास्त करून नवी मुंबईला क्रिकेट खेळतो, परंतु या भाईंदर नगरीमध्ये या स्पर्धेचं आयोजन आहे. तर आपल्याला या स्पर्धेचं आयोजन नक्कीच कसं वाटतं, या मैदानामध्ये नक्कीच आपल्याला खेळायला नक्कीच काय अनुभव येईल? आयोजन तर खूपच चांगलं केलं आहे. ग्राउंडही खूप मस्त आहे आणि टुर्नामेंटसुद्धा खूप छान आयोजन केलं आहे मंडळाचे. नक्कीच संकेत प्रथम फलंदाजी करायची आहे. तर बेंगळे संघासमोर किती धावांचं लक्ष ठेवशील आणि हे मैदान खऱ्या अर्थानं पाहतोय आपण कालपासून लाईव्ह पाहत होतो, तर या आयोजनाबद्दल नक्की काय मत असेल आणि धावा किती करण्याचा प्रयत्न असेल? सर्वप्रथम आयोजन तर खूपच मस्त केलं आहे. ग्राउंड पण मस्त सर्कल आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही टॉस जिंकलो असतो तर प्रथम फलंदाजी करण्याचाच निर्णय घेणार होतो, कारण इकडे जास्तीत जास्त स्कोअर करून समोरच्या टीमवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आम्हाला जे पाहिजे होतं ते झालेलंच आहे आणि आयोजन तर छानच आहे, बाकी काही. नक्कीच धन्यवाद. दोन्ही संघाच्या संघनायकांना शुभेच्छा असतील. आपण पाहतो मित्रांनो, या ठिकाणी बेंगळे संघ नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यानंतरची होणारी मॅच असेल, परंतु जाऊया आपण पाहतो वर्तमान मॅच. खऱ्या अर्थानं 58 धावा स्कोअरवरती झाला आणि 59 धावांचं आव्हान असेल आणि एक मोठी धावसंख्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळाली देवळी संघाची बऱ्याच कालावधीनंतर. मला वाटतं या सीझन मधली सगळ्यात मोठी धावसंख्या असेल देवळी संघाची. त्याचं कारण आहे अक्षय जाधव नक्कीच फॉर्म मध्ये आलेला पाहायला मिळतोय, परंतु जोपर्यंत विकास कदम मॅन फॉर्म रामेघर काय अतिशय बहारदार इन फॉर्म मध्ये असणारा हा फलंदाज आहे आणि त्याला रोखणं नक्कीच राज पवार अँड कंपनीकडे मोठं आव्हान असेल. त्या दरम्यान नक्कीच आपण पाहिलं आताच सलील दादा टेंभोलकर यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालं होतं. स्वप्नील दादा टेंभोलकर नगरसेवक आहेत वार्ड क्रमांक 51 त्यांचे बंधू. खऱ्या अर्थानं स्वप्नील दादांना याला या ठिकाणी नक्कीच वेळ नाही, शक्य झालं नाही, त्यासाठी नक्कीच आपण पाहिलं त्यांचे बंधू या स्पर्धेसाठी नक्कीच आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचं खऱ्या अर्थानं नक्कीच आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार मानतो. तसेच या ठिकाणी आपण पाहिलं मित्रांनो, जन्नी माता क्रिकेट क्लब रेणुशी मालदेववाडी यांच्या विद्यमानाने श्री जन्नी माता चषक 2020 आणि मला वाटते पर्व पहिलेच आहे, कारण आणि या पर्वाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ते भाईंदर नगरीमधून. पाहिलं गेलं तर मगाशी सांगितलं मित्रांनो, खऱ्या अर्थानं KSKचं जे क्रिकेट आहे ते नक्कीच जास्त करून नवी मुंबईमध्ये खेळलं जातं. 80 ते 90% स्पर्धा, 1-2 स्पर्धा जर सोडल्या तर नक्कीच त्या सर्व स्पर्धा नवी मुंबई शहरामध्ये होत असतात. त्याचं कारण मित्रांनो, खऱ्या अर्थानं आज जर नवी मुंबई शहर पाहिलं गेलं तर आपला जो पश्चिम महाराष्ट्रातला जो पट्टा आहे त्यामधील बहुसंख्य लोक मात्र त्या नवी मुंबई शहरामध्ये खऱ्या अर्थानं माझ्या शहरामध्ये वास्तव्याला आहेत आणि असंख्य क्रिकेटपटू नक्कीच आपले त्या नवी मुंबई शहरामध्ये राहत असतात. आणि नवी मुंबई शहराची रचना पाहिली गेली तर मित्रांनो, त्या शहराला क्रिकेटची पंढरी असं संबोधलं जातं. एकाच वेळेस जवळजवळ 25 ते 26 स्पर्धा त्या नवी मुंबई शहरामध्ये चालू असतात आणि त्या शहरामध्ये नक्कीच एक मोठं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत असतं. जाऊया मॅचच्या दिशेने वाटचाल या ठिकाणी होते. 59 धावांचं आव्हान घेऊन विकास कदम आणि या साईडला विशाल कदम आपल्याला पाहायला मिळतोय. दोन बंधू मात्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्गवरती चॉकलेट बॉय अर्थातच राज पवार. पहिला चेंडू, हो 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 हो, सुरेख चेंडू, सुरेख दिशा, सुरेख लँडिंग, निर्धाव चेंडूची सांगता. या ठिकाणी गोलंदाजी या दिशेने हवी आहे. जर विकासला रोखायचा असेल तर नक्कीच प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे मित्रांनो. आपण क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळत असताना कर्णधाराचं प्लॅनिंग आणि गोलंदाजाचं प्लॅनिंग नक्कीच मिळतं जुळतं असणं खूप महत्वाचं आहे. ते मात्र या ठिकाणी नक्कीच होताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता. पुढचा चेंडू, ओ हो हो हो, जास्त बाउन्स चेंडू. या ठिकाणी मात्र अनपेक्षितपणे उंची प्राप्त झाली आणि चेंडू मात्र सीमारेषे पार. -4. या ठिकाणी बॅड लक म्हणेन राज पवारचं, कारण असा चेंडू उचली घेईल अशी अपेक्षाच नव्हती, परंतु चेंडूनी मात्र अपेक्षापेक्षा जास्त उंची प्राप्त केली. 4 धावा वाईटची, अशा 5 धावा मात्र धाव फलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. क्षेत्ररक्षण या ठिकाणी नक्कीच एसटी रक्षणामध्ये चेंजेस केले जातात. गौरव मात्र येतोय आता एसटी रक्षणासाठी. पुन्हा सज्ज राज पवार टू विकास.
ओ हो या ठिकाणी गौरव सुद्धा चुकी करतोय. एक धाव धावून कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट केल्या. पंच आमच्याकडे वळले जात आहेत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 पालन. 3 धावा आहेत आता बघा. वाईट आहे आताच्या 3. लक्ष ठेवा. धावसंख्या मात्र 8 या आकड्यावरती पहा. पहिला चेंडू असा टाकला होता असं वाटत होतं कुठेतरी नक्कीच रोखला जाईल विकासला, परंतु रोखण्यापेक्षा अवांतर धावाच मात्र या ठिकाणी दिल्या जातात जास्त. बघा पुढचा चेंडू. या ठिकाणी काय घडतंय? धावबाद आहे ना, आणि विशाल मात्र गोविंद मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतोय. धाव बाद मात्र या ठिकाणी आत्महत्या या ठिकाणी नक्कीच आपण पाहतो. ह्या जन्नी माता चषक 2020 या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं किरणजी शेलार, हार्दिक शेलार, संतोषजी शेलार, विजय शिंदे, गणेश शेलार, विठ्ठलजी जाधव या सर्वांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी जे मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं खरोखरच आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार मानतो. आणि असंच इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याकडून सहकार्य अपेक्षित आहे. ही नक्कीच आपल्याकडून अपेक्षा असेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि या ठिकाणी मात्र 8 या आकड्यावरती पडलेली पहिली विकेट खऱ्या अर्थानं विकेट म्हणता येणार नाही, कारण धावबाद या ठिकाणी फलंदाजानं केलेली आत्महत्या असं म्हटलं जातं. आणि आता मात्र नवीन फलंदाज येतोय रोहित कदम. हिटमॅन म्हटलं जातं रोहित कदमला, परंतु जास्त काळ मैदानामध्ये व्यथित करावा लागेल रोहितला, कारण राज पवार खऱ्या अर्थानं सुरेख गोलंदाजी करतोय. शॉर्ट पिच चेंडू आणि आता मात्र सुरेख फटका. या ठिकाणी पहा कव्हर पॉइंट रिजन, चेंडू सीमा रेचा पार, चौकार. समजदारीचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. पहा फक्त मोठे फटके खेळून क्रिकेट खेळता येत नाही मित्रांनो, समजदारीचं क्रिकेटनी सुद्धा धावा जमा करता येतात. ते मात्र रोहित कदम दाखवून देतोय. या 4 धावांबरोबर धावसंख्या 12 या आकड्यावरती पाहायला मिळते आपल्याला. 15च्या सरासरीने नक्कीच धावा जमा करायच्या. या ठिकाणी पहा नक्कीच बाउन्स मात्र पाहायला मिळाला पंचांकडून. 1 बाउन्सची ताकीद मात्र मला दिली जाते, परंतु निर्भय चेंडूचे सांगता या ठिकाणी राज पवार एक अतिशय बहारदार क्रिकेटपटू या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाजी अतिशय सुरेख पाहायला मिळाली. 1-2 षटकार फलंदाजी करत असताना आपल्या बॅट मधून आले. 6 चेंडू 21 धावांची तुफानी खेळी साकारल्यानंतर पहिला षटक हाताळतोय. ओ हो सुरेख चेंडू, सुरेख डिलिव्हरी, अपस्तीच्या बाहेर लँड झालेला खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. 4-5-6 झाले ना, झाली ना ओव्हर संपली ना, एक आहे 12 धावा या ठिकाणी. 15 धावांची सरासरी हवी आहे. या ठिकाणी 59 धावांचं आव्हान पेलायचं असताना नक्कीच विकास कदम मात्र एका बाजूला नक्कीच तळ ठोकून आहे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पॉवर प्लेतील शेवटचा चेंडू या ठिकाणी फटका येतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी लॉंग ऑनला. 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु 1 आणि 1 धावेवरती नक्कीच 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला असता, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक झपकन आला. एंड ऑफ द फर्स्ट षटक 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. 1 विकेट मात्र परतीच्या पावले परतलाय गोविंद. 59 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये घेऊन रामेघर संघ खऱ्या अर्थानं जवळजवळ 100% खेळाडू नवी मुंबई शहरामधून आलेत रामेघर संघाचे. देवळी संघाचे पाहिले गेले तर थोडेफार खेळाडू या वेस्टर्न लाईनला राहतात, परंतु रामेघर संघ पूर्णतः नवी मुंबई शहरामधून या ठिकाणी प्रस्थान झालाय. आणि त्या ठिकाणी 13 धावा 13. चला वेळ वाया घालू नका प्लीज मित्रांनो, कारण 2 पंच मैदानाच्या आतमध्ये असतात, उन्हामध्ये असतात मित्रांनो, त्या गोष्टीकडे लक्ष द्या. चला अक्षय प्लीज, कारण जास्त वेळ घेऊ नका. या स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस या ठिकाणी आहे. स्पर्धा संपन्न झाल्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नक्कीच बक्षीस वितरण समारंभ आपल्याला या ठिकाणी घ्यायचा असतो, त्यासाठी वेळ असणं खूप गरजेचं आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज दिलीप. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक संपलाय. आपण पाहतोय
वाईडिश मिड विकेटला नक्की 16 अक्षय जाधव. लॉंग ऑनला मात्र काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये राज आहे. लॉंग ऑनला आपण पाहतोय एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ आहे. बाउंड्री लाईन नक्कीच या ठिकाणी फाईन लेगला सुद्धा बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक आहे. रोहित दिलीप शॉर्ट पिच चेंडू भिरकावून देतो. क्षेत्ररक्षक आहे राज पवार. सुरेख जल टिपला जातोय. गाऊन कॉर्नर रिझन बॅक टू पवेलियन रोहित कदम. आउट झाला एकच घेतली एक रन आउट झाला. रोहित मात्र सुरेख फटका होता परंतु या ठिकाणी ताकद थोडीशी कमी पडली आणि जर राज पवारच्या जागी दुसरा खेळाडू असता तर त्या ठिकाणी काही घडू शकलं असतं. परंतु प्रकाश पवार मला वाटतं त्या ठिकाणी सारखं गोलंदाजाच्या जवळ जाऊ नका. टी शर्ट काढता येणार नाही प्लीज दिलीप, कारण लाईव्ह मॅच चालू आहे मित्रांनो. प्लीज पंच सूर्यकांतजी आढाव नक्कीच प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहत असतात, कारण ज्यावेळेस नगरसेविका चषक संपन्न झाली आमच्या स्वतःच्या आयोजनाखाली भूमिपुत्र मैदान, त्या ठिकाणी सांगितलं होतं की नक्कीच सूर्यकांतजी आढाव असतील, शिवरामजी वैती असतील, एक सिनियर पंच आहेत आणि खऱ्या अर्थानं आपल्या KSK मधील खेळाडूंना शिस्त लावण्याचं काम आणि आपलं क्रिकेट प्रोफेशनल क्रिकेटकडे नेण्याचं काम मात्र या पंचांनी या सीझन मध्ये मागच्या सीझन मध्ये सुद्धा केलंय. त्यांचं जेवढं आभार आपण मानू तेवढे कमी आहेत मित्रांनो. पुन्हा एकदा सज्ज होतोय आता मात्र दिलीप. आता या ठिकाणी बऱ्याच वेळानंतर मात्र या ठिकाणी विकास कदम स्ट्राईक एंडला येतोय. शॉर्ट पे चेंडू पंचांकडून नो बॉलचा इशारा. त्या दरम्यान चेंडू मात्र डेप मिड विकेट रिझन सीमा रे से पार षटकार. सर नो बॉल कसलाय चक्क गोलंदाज, म्हणजेच 6 आणि 4 10 धावा या चेंडूवरती खर्च झाल्यात. म्हणजेच 10 धाव्यांचा हा चेंडू फेकला दिलीप यांनी आणि कुठेतरी विचार करायला लागणारी नक्कीच गोष्ट मात्र या ठिकाणी अक्षय जाधव अँड कंपनीला. आणि नक्कीच 23 धावा धाव फलकावरती पहा. एक चेंडू फेकला, विकेट घेतली, परंतु दुसरा चेंडू मात्र 10 धावा देऊन गेला. चला निर्णय नक्की लवकर घ्या, नवीन फ्रेश गोलंदाज द्या. यानंतरची होणारे मॅच असेल वेंगळे वर्सेस बिरबाडी आणि मला वाटते वेंगळे संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दीपक संकपाळ प्लीज आपल्याला विनंती असेल आपण आपल्या खेळाडूशी सज्ज राहा, तसेच संकेत आपण आपल्या सलामीवीरांशी सज्ज राहा. गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवरती विजय. हो 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 काय लाजवाब गोइंग 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 गगनचुंबी. या ठिकाणी पहा मी काय विकासला रोखणं गरजेचं आहे हे मगासपासून सांगत होतो. अतिशय बहारदार फटका, चेंडू सरळ भिरकावून दिलाय आउट ऑफ द कव्हर. या ठिकाणी नक्कीच सुरेख फटका. 6 धाब्यांबरोबर धावसंख्या 29. फक्त आतापर्यंत 8 चेंडू फेकले गेलेत. काय या ठिकाणी चित्र पहा मित्रांनो. 8 चेंडू मध्ये 30 धावा वसूल झाल्यात या ठिकाणी रामेघर संघाच्या, कारण एक चेंडू फेकला होता त्यानंतरच्या षटकामध्ये पहिला चेंडू भिरकावून देतोय विकास कदम 6 धाब्यांसाठी. सुरेख फटकेबाजी या ठिकाणी, कारण या सीझन मध्ये विकास कदमने अतिशय बहारदार फलंदाजींनी गाजवलंय. समजदारीचं क्रिकेट राज पवार पोहोचतोय का, परंतु पहा या ठिकाणी गोलंदाज स्वतःच आपल्या पावल मध्ये जातोय. एकच धाव मात्र अर्जित केली जाईल. धावसंख्या 30 या आकड्यापर्यंत पोहोचले. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. मॅच मात्र संपलेली नाहीये. पाहिलं गेलं तर 3 चेंडू म्हणजेच अजून 15 चेंडू 30 धावा 29 धावा. अवघड आव्हान नाहीये, सोपंही नाहीये मित्रांनो. क्रिकेट आहे आणि क्रिकेटला रंग बदलणारा सरडा म्हटलं जातं. काही घडू शकतंय. पुन्हा सज्ज. हो 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 सुरेख कमबॅक, सुरेख कमबॅक विजय. एक गोलंदाज या ठिकाणी टेनिस क्रिकेट मध्ये नाव कमवतो विजय पावले. खऱ्या अर्थानं सुरेख गोलंदाजी पाहायला मिळत असते त्याची टेनिस जगतामध्ये.
आणि या ठिकाणी विजय मात्र सुरेख गोलंदाजी करतोय, कमबॅक करून देतोय आपल्या संघाला आणि यष्ट्यांच्या मागे गौरवची कामगिरी चोख आपल्याला पाहायला मिळते. फटका फसतोय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय का, परंतु फायनल रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 आणि 1 धाव अर्जित केली जाते. त्याचं कारण विकास कदमला स्ट्राईक एंडला राहणं गरजेचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 31. लॉस फॉर 2 विकेट्स या ठिकाणी पाहायला मिळतंय आपल्याला रामेघर संघ. आता मात्र पुन्हा सज्ज या ठिकाणी विजय टू विकास. हो 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 हो, सुरेख गोलंदाजी मित्रा, लाजवाब कमबॅक, एंड ऑफ द षटक पाहायला मिळत आहे. 2 षटकं संपली आहेत. 2 षटकामध्ये धावा मात्र 31 धाव फलकावरती लागल्यात. 2 षटक ना, हा सॉरी, मगाशी थोडीशी चुकी झाली होती कारण अजूनही 2 षटकं संपल्यात म्हणजे 12 चेंडू आणि 29 धाबा. 28 ना, 31 झाले ना, 28 धाबा, 12 चेंडू 28 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी नक्कीच रोहन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. एक प्रतिम स्कोररचं काम मात्र रोहनच्या मार्फत नवी मुंबई शहरामध्ये केलं जातं आणि तो मात्र नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी व्यासपीठावरती पाहायला मिळतो. KSK प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं ज्यावेळेस पहिलं पर्व होतं त्यावेळेस नक्कीच रोहन रांजणेच्या वतीनं जे मोलाचं सहकार्य लाभलं होतं ते नक्कीच आवर्जून आम्ही प्रत्येक वेळी जे KSKचे आम्ही समालोचक आहोत नक्कीच आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करत असतो कारण प्रत्येकाची साथ मात्र मित्रांनो मोलाची असते. आता मात्र अक्षय येतोय. बऱ्याच कालावधीनंतर मात्र अक्षय फलंदाजी झाली आहे त्यामुळे गोलंदाजीमध्ये नक्कीच वरचढ ठरणं अपेक्षित आहे कारण थोडंसं प्रेशर हटलं जे बऱ्याच दिवसापासून बॅड पॅच मध्ये चालला होता ते मात्र या ठिकाणी या मॅचच्या माध्यमातून झुगारून दिलं अक्षय. आणि आता गोलंदाजी मात्र कशा प्रकारे होते पाहायचं आहे. फलंदाजीसाठी सागर सज्ज होतोय. 12 चेंडू 28 धाबा, 14च्या सरासरी नक्कीच धाबा गोळा करायच्यात या ठिकाणी रामेघर संघाला. अक्षय तो सागर फिरकावून देतोय, खराब चेंडू, त्याचा फायदा मात्र घेतोय नक्कीच. फायनल रिझन मध्ये चेंडू सीमा रेसे पार लगावला जातोय षटकार. अशी गोलंदाजी अपेक्षित नाही. जे विजयनी कमवलं ते मात्र पहिल्या चेंडूवरती गमवलं असे म्हणेन अक्षयनी कारण लँडिंग खूप महत्वाची आहे मित्रांनो. आपण ज्यावेळेस गोलंदाजाची धुरा सांभाळत असतो आपल्या पूर्ण संघाची मदार त्या ठिकाणी आपल्यावरती असते आणि त्या ठिकाणी अक्षय पाहिलं गेलं तर थोडासा इंजर्ड झाला तर नंतर मात्र खेळावरती खूप परिणाम झालाय. खूप अतिशय बहारदार फलंदाजी गोलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रामध्ये मात्र आपल्या संघासाठी एक मोठं योगदान अक्षयच्या वतीनं दिलंय. आता मात्र समीकरण आलंय 11 चेंडू 22 धाबा. डॉट डिलिव्हरी काढाव्या लागतील परंतु विकास कदम अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे त्यामध्ये नक्कीच रामेघर संघ वरचा ठरणार. पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत नक्कीच. झपकन चेंडूवरती येतो 1 आणि 1 धाव मात्र या ठिकाणी अर्जित केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 38, 38 धावा, 10 चेंडू 21 धावा. सुरेख षटक या ठिकाणी पाहिलं गेलं तर आपण अक्षय लँडिंग खूप महत्वाचे असणार आहे. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आता मात्र लॉंग ऑफच्या रिझन मध्ये ढकलून देतोय 1 आणि 1 धाव मात्र अर्जित केली जाते. पाहिलं गेलं तर आपण परवा दिवशी पाहिलं 10PL चे फायनल पाहिली शारजा मैदानामध्ये. खऱ्या अर्थानं विश्वजित ठाकूर 14 धावा फक्त हव्या होत्या. फायनलची मॅच होती परंतु तिथे सुद्धा मात्र सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी विश्वजितची पाहिले. 4 विकेटचं पतन झालं. काय लाजवाब फटका, कव्हरच्या वरतून चेंडू सीमा रेषे पार आणि हा खऱ्या अर्थाने क्रिकेटला एक शोभणारा फटका कारण या रिझन मध्ये फटकेबाजी करायला त्या प्रकारचं टॅलेंट आपल्याकडे असणं गरजेचं असतं आणि ते मात्र सागर घडून पाहायला मिळालंय. काय सुरेख फटका, षटकाराबरोबरच मात्र मॅच आपल्या पारड्यामध्ये झुकवण्यामध्ये यशस्वी झालाय सागर. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 45 धावा. म्हणजेच आता मात्र येणारे चेंडू असतील 8 चेंडूनी मला वाटतं फक्त 14 धाबा हव्या असतील. या ठिकाणी येणारे हे 2 चेंडू मात्र काय घेऊन येत आहेत ते खूप महत्वाचं ठरणार आहे. शेवटच्या षटकासाठी 10-12 धाबा तरी अक्षय जाधव ठेवतोय का
येणाऱ्या गोलंदाजासाठी का सागर या ठिकाणी मॅच आपल्या पारड्यामध्ये झोकवतोय ते नक्कीच पाहणं मनोरंजनाचं ठरणार आहे. अक्षय पुन्हा सज्ज पाहतोय क्षेत्ररक्षकाचा थोडासा मैजा घेतला जातोय. फाईन लेग आहे थोडासा वाईडिश आहे. सुरेख चेंडू सुरेख कमबॅक या ठिकाणी डॉट डिलिव्हरी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूचे सांगता इंटरेस्टिंग मैच कहानी में ट्विस्ट है. मैच अभी तो खलास नहीं हुआ भाई. या ठिकाणी आम्ही अजून मॅच सोडलेली नाही आहे. देवळी संघ दाखवून देतोय. अक्षय जाधव या ठिकाणी नक्कीच लँडिंग मात्र खूप महत्वाची ती करताना पाहायला मिळतोय. हो 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 या ठिकाणी परंतु बॅटला चाटून चेंडू फाईन लेग रिजन मध्ये जातोय. विकास सांगतोय 1 आणि 1च धाव घेऊया आणि आता मात्र येणारे चेंडू असतील 6 धावा हव्या असतील 13 6 गेंद 13 रनों की दरकार. रामेघर संघाला मात्र 6 चेंडू 13 धावा हवे असतील. मी मगाशी एक उल्लेख केला 10PL फायनलचा. विश्वजित ठाकूर मात्र 6 चेंडू 14 धावा असताना गोलंदाजीला आला मात्र त्या षटकामध्ये त्यानं 4 गडी बाद केले आणि या ठिकाणी नक्कीच फ्रेंड्स ऑफ क्वेत या संघाकडून खेळत होते मात्र त्या ठिकाणी दुबईला शारजा या ठिकाणी 10PL आणि त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलं कृष्णा सातपुते असेल त्या संघामध्ये नक्कीच चला जास्त वेळ मीटिंग घेऊ नका प्लीज. राज पवार थोडस लक्ष द्या पंचांच्या सूचनेकडे लक्ष द्या. मित्रांनो अजून बऱ्याच मॅचेस आहेत या ठिकाणी खेळवायच्या आहेत. वेळ वाया घालू नका प्लीज. आपण पाहतोय जन्नी माता चषक 2020 भव्य क्रिकेट सामने खऱ्या अर्थानं जन्नी माता क्रिकेट क्लब रेणुशी मालदेवाडी यांच्या विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थानं या भाईंदर नगरीमध्ये आपण पाहतोय. कालच्या दिवसापासून या स्पर्धेचा आजचा हा दुसरा आणि अंतिम दिवस आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं अंतिम टप्प्यामध्ये जाऊन पोहोचले. खऱ्या अर्थानं कालपासून सुरुवात झाली. कालचा दिवस खऱ्या अर्थानं रुळे वैभव रुळे हा संघ अंतिम 3 मध्ये दाखल झाला. काय लाजवाब फलंदाजी त्या ठिकाणी शैलेश उर्फ बंटे काय लाजवाब फलंदाजी. 6 चेंडू 6 सिक्सर पाहिले. पहिली मॅच पाहिली अमोल शिंदेच्या बॅट मधून आल्या होत्या. पहिल्या मॅच मध्ये झांझवड संघाबरोबर 3 चेंडू 3 षटकार लगावले होते. प्लीज प्रकाश पवार एवढ्या वेळ मीटिंग्स नसतात मित्रांनो. प्लीज सहकार्य करा. वगैरे काय पाहिजे पंकज पूरा माल निकाल के फोन कर मेरे को. कुठे झाला तो धीरजला फोन अजून पोहोचला नाही. अरे ती मॅडम थांबायला पाहिजे ना रे. चला मित्रांनो प्लीज देवडी संघ सिच्युएशन नक्कीच चांगल्या याच्यामध्ये आहे विचार करणारा आहे परंतु जास्त वेळ लागतोय राज पवार. कारण एवढा वेळ जर आपण टीम मीटिंग्सला घेतला तर पुढच्या मॅचेस होणार नाहीत मित्रांनो. चला लवकर थोडंसं प्रयत्न करा स्पीडअप करा मित्रांनो. यानंतर होणारे मॅच असेल बेंगळूर वर्सेस बिरवाडी. दोन्ही संघ सज्ज रहा. गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्क वरती. अक्षय कोण आहे किसन. किसन सज्ज होतोय सागर साठी. मात्र 6 चेंडू 13 धावा असं समीकरण आहे या ठिकाणी रामेघर संघासाठी. शॉर्ट पे चेंडू भिरकावून देतोय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली येतोय. हो 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 मोठी मोठी चुकी म्हणेल या ठिकाणी. मात्र ज्या ठिकाणी झेल गेला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात केला होता त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगला. परंतु त्या ठिकाणी सूर्य मात्र डोळ्यावरती आला. परंतु असे झेल टिपायचे आहेत मित्रांनो. जर मॅच मध्ये जायचंय तर कसाही अडवा तिलवा पडून मी माझ्या टीम साठी योगदान देईन हा झेल टिपेन हे दाखवणं गरजेचं होतं. परंतु आता मात्र विकास कदम येतोय स्ट्राईक एंडला. एक मोठं नाव KSK मधील धुरंधर फलंदाजांमध्ये गिनती केली जाते या विकास कदमची. आणि आता मात्र किसनला मोठी कसब करावी लागेल.
त्या ठिकाणी विकास कदमच्या समोर. ओ जोरदार प्रहार केला गेला. अक्षय मात्र चेंडूवरती येतोय. किती धावा निघतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. एक आणि एकच धाव अर्जित केली जाते. एक धाव जाते. आता मात्र पाहायला मिळतंय 4 चेंडू 11 धावा असं समीकरण. 4 चेंडू 11 धावा. काय या ठिकाणी नक्कीच ट्विस्ट मात्र निर्माण करताय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय किसन. फलंदाजाला मोठे शॉट खेळण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. उलटा चेंडू आणि यस्टनचा बॉल. क्लीन बॉल. हो 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 पंच नो बॉल सांगता. एक मिनिट नक्कीच पंच सांगतात. राज पवार प्लीज पंचांशी जास्त वादविवाद घालू नका. आयोजक आहेत या ठिकाणी. नक्कीच पंच आपल्या डायऱ्यामध्ये राहून नक्कीच त्या ठिकाणी डिसिजन देत असतात. प्लीज कोणताही वादविवाद करू नका. काल सुद्धा हाच डिसिजन एक आपल्याला संघासमोर पाहायला मिळाला होता. कारण क्षेत्ररक्षणाची रचना आहे ती आपल्यापेक्षा 10 पटीने जास्त पंचांना माहिती असते मित्रांनो. कारण रोज त्या ठिकाणी नक्कीच मोठमोठ्या स्पर्धा त्या ठिकाणी अटेंड करत असतात आणि त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष ठेवलं जात असतं. कारण जो क्षेत्ररक्षणाचं रचना असते ती फार महत्वाची असते आणि त्यावरती पंचांचं बारकाईने लक्ष असतं. या ठिकाणी सागर नक्कीच नक्कीच एकच नो बॉल. बॅड लक म्हणेन देवळी संघाचं. कारण पाहिलं गेलं तर पहिला क्षेत्ररक्षक इकडेच होता परंतु अक्षयने थोडासा त्याला नक्कीच वाईडिश पाठवला परंतु या ठिकाणी फटका बसतोय. नो बॉल घोषित केला गेलाय आणि येणारा चेंडू सरफेट असणार आहे. 10 धावा हव्या. 10 धावा नक्कीच. 4 चेंडू 10 धावांची गरज. परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी केली जाते किसन कडून नक्कीच या 10 धावा रोखण्यामध्ये यशस्वी होईल अशी नक्कीच अपेक्षा मात्र केली जाते. 4 चेंडू 10 धावा. पुढचा चेंडू सागर साडी. पुलटा चेंडू आणि या चेंडूवरती मित्रा खरोखरच पहिला चेंडू नोल जर पडला नसता तर ही अपेक्षा झाली नसती. 6 धावांबरोबरच मॅच मध्ये नक्कीच रामेघर संघाला आनंद येतोय. या ठिकाणी सागर. पुलका चेंडू अपेक्षा नाही केली जात कर्णधाराकडून परंतु या ठिकाणी मात्र 6 धावांबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 55. 55 धावा आणि आता मात्र 3 चेंडू 4 धावा. क्लीन बोल्ड झाला होता पा. जी कर्णधाराची चुकी झाली ती मात्र पत्त्यावरती पडली रामेघर संघाच्या. तदनंतर मात्र आलेला हा षटकार डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मेहरकावून दिला त्या ठिकाणी सागरनी. आता मात्र किसन नक्कीच चेंडू लँड करावा लागेल मित्रा. 55 झाल्या. एक घेतले मित्रा. लाटच्या चेंडूवरची एक घेतले आम्ही. मॅच मध्ये असं व्यत्यय आणू नका प्लीज. प्रत्येक कर्णधार आपला एक माणूस इकडे बसवा कारण मॅच थांबून इथे स्कोर कोणी विचारायचं नाही लक्षात ठेवा. कारण आपले प्रतिनिधी इथे आहेत. बघूया पुढचा चेंडू किसन. लँडिंग खूप महत्वाची आहे. चेंडू मात्र फाईन लेग रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु काय या ठिकाणी क्षेत्ररक्षण खराब होतंय पा. या सिच्युएशनला एकच धाव देणं गरजेचं होतं आणि हा चेंडू येण्याला जर डॉट पडला असता तर मात्र या ठिकाणी इंटरेस्ट झाला असता वाढला असता.
परंतु 2 धावा अर्जित केल्या जातात आणि आता मात्र 2 चेंडू 2 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कारण सहजरित्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं होतं, एकच धाव अपेक्षित होती परंतु 2 धावा अर्जित केल्या गेल्यात. आता मात्र नक्की सागर उत्कृष्ट फलंदाजी करतोय, सुरेख फलंदाजी आपल्या संघाची नौका लिहिल्या पार नेण्यामध्ये नक्कीच सागरचा मोठा वाटा आहे म्हणेन. या ठिकाणी पुन्हा सज्ज होतोय या ठिकाणी किसन टू या ठिकाणी सागर. हो 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 लाजबाब क्रिकेट, सुपर डुपर क्रिकेट पाहायला मिळत आहे. पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू सीमा रेसे पार लगावला जातोय. विजयी चौकार, रामेगर संघ विजय होतोय. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक असेल. चला वेंगळे संघ आपण मैदानाचा ताबा घ्या. दीपक वेंगळे प्लीज या मैदानाचा आपण ताबा घ्या. येणारे मॅच असेल आपल्याला पाहायला मिळेल बिरबाडी वर्सेस वेंगळे. 60 धावा चेस मात्र या ठिकाणी पाहिलं गेलं तर विकास कदम सलामीला आला आणि शेवटपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आपल्याला पाहायला मिळालं. त्या ठिकाणी विकास कदम सुरेख फलंदाजी